सुखो बुद्धानुपादो सुखा सद्धम्मदेशना सुखा संघस्स सामग्गी समगानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्व शांतिदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो. आज या मंगलमय प्रसंगी निकोसे परिवारांनी पूजनीय भिक्खू संघांना आपल्या घरी निमंत्रित करून अत्यंत स्वादिष्ट रुचकर अशा प्रकारचं भोजनदान देऊन आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असं पुण्य संपादन केलं आहे. आपल्या या दान पुण्याचं अनुमोदन करण्यासाठी आपणा सर्वांच्या आग्रहाच्या निमंत्रणावरून उपस्थित असणारे पूजनीय भिक्खू करुणानंदजी स्थवीर दी ग्रेट हॅपीनेस या यूट्यूब चॅनलचे संचालक, महाराष्ट्र राज्य भिक्खू संघाचे सहकोषाध्यक्ष, त्याचप्रमाणे ज्यांनी अत्यंत सुंदर आणि मार्मिक असे देशना तथागतांचे दोन महत्त्वपूर्ण सिद्धांत मैत्री आणि करुणा अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेमध्ये ज्यांनी आपल्याला समजून सांगितलं, असे पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी स्थवीर सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक, औरंगाबाद जिल्हा भिक्खू संघाचे कोषाध्यक्ष व संपूर्ण श्रद्धासंपन्न उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, आपणा सर्वांच्या प्रती चित्तामध्ये अनंत अनंत मंगल मैत्री मंगल भावना या ठिकाणी व्यक्त करतो. आज या मंगलमय प्रसंगी मैत्री आणि करुणा बंधेने सांगितल्यामुळे पोपटाची सुद्धा मैत्री इथपर्यंत आली. तो शांत झालेला आहे बंधेच्या मैत्री बलाने. खरं तर आज छोटेखानी हा कार्यक्रम होता भोजनदानाचा, परंतु यूट्यूब चॅनल सर्वत्र महाराष्ट्रभर असल्या कारणाने भंतेने स्टेटस ठेवलं, त्यामुळे असंख्य उपासक उपासिका या ठिकाणी भंतेंच्या देशना श्रवण करण्यासाठी, विशेष रूपाने भंतेंना भेटण्यासाठी आपण सर्वजण आला आहात. खरं तर निकोसे परिवाराचं घर जरी छोटं असेल तरी मन फार मोठं आहे, आणि मन मोठं आहे त्यामुळे एवढा मोठा जनसमूह आज या ठिकाणी उपस्थित आहे. हा जो धम्माचा धागा असतो, धम्मबल ज्याला भगवंताने असं म्हटलं आहे, धम्मबल आपल्यामध्ये जर असेल, बुद्ध धम्म संघ या तीन रत्नांच्या प्रती आपल्या मनामध्ये जर खरोखर श्रद्धाभाव असेल, संघाच्या प्रती जर आपल्या मनामध्ये श्रद्धाभाव असेल, तर भगवंताची देशना श्रवण करण्यासाठी आपलं जे पुण्य बल असतं, आपलं जे कुशल कर्म असतं, तर ते कुशल कर्म
पुण्यकर्म आपल्याला खेचून आणत असते, कारण ते बल धम्म बल आहे. त्रिरत्नांच्या प्रती आपल्या मनामध्ये अनंत असीम अशी श्रद्धा आहे आणि त्यामुळे आपण वेगवेगळ्या नगरामधून, वेगवेगळ्या भागामधून किंवा अन्य खेड्यापाड्यामधून सुद्धा या ठिकाणी अगदी ॲड्रेस म्हणजे शोधत शोधत आपण इथपर्यंत पोहोचलात. हे आपल्यामध्ये असणारं जे श्रद्धा बल आहे आणि हेच श्रद्धा बल आपल्याला आपल्या जीवनातील सर्व प्रकारच्या दुःखाला नष्ट करण्यासाठी सहाय्यक ठरत असते. निमित्त असतं जीवनामध्ये, आपल्या निमित्त असतात आणि त्या निमित्ताला अनुसरून कुणाकडून आपण प्रेरणा घेत असतो आणि ती प्रेरणा आपल्याला सुखाच्या मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी म्हणजे सहाय्यक ठरत असते. भगवंताने दान पुण्य आपण जेव्हा जेव्हा करत असतो तर दान पुण्य आपल्या जीवनामध्ये आपण कसं करावं, कोणत्या मार्गाने करावं, दान पुण्य आपण कशासाठी करावं, काय लाभ आहे, काय आपलं हित होणार आहे, काय आपलं कल्याण होणार आहे, अशा प्रकारची भावना अनेक लोकांच्या मनामध्ये निर्माण होत असते. परंतु ज्यांच्या मनामध्ये खऱ्या अर्थाने बुद्ध धम्म संघाच्या प्रती श्रद्धा आहे तर ते लोक निस्वार्थ भावनेने, प्रसन्न चित्ताने, आनंदी चित्ताने दान पुण्य करत असतात, शीलाचं पालन करत असतात आणि प्रज्ञेचा अभ्यास करत असतात. भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये अनेक प्रकारचे मनुष्य असतात, वेगवेगळ्या जशा प्रवृत्ती असतात तशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रवृत्तीला अनुसरून वेगवेगळ्या प्रकारचे मनुष्य लोक सुद्धा या संसारामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये आपण जीवन जगत असताना नेहमी सदा सर्व काळ आपण कुशल कर्म केले पाहिजे, सदा सर्व काळ आपण पुण्य कर्म केले पाहिजे, चांगल्या प्रकारची कर्म केले पाहिजे. म्हणजे चांगल्या प्रकारचे कर्म जर आपण आपल्या जीवनामध्ये करत असेल तर त्याचा लाभ आपल्याला प्राप्त होत असतो. कारण आपण मनुष्य प्राणी जे काही जीवन जगतो तर मी सुखपूर्वक जीवन जगावं, प्रत्येकाला असं वाटतं की मी सुखपूर्वक जीवन जगलो पाहिजे, आहे की नाही. असं कोणालाही वाटत नाही की माझं जीवन दुःखी असावं, माझं जीवन कष्टी असावं, माझ्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या असाव्या, असं कोणालाही वाटत नाही. प्रत्येक मनुष्याला असं वाटतं की मी खूप सुखपूर्वक जीवन जगावे, मी खूप चांगल्या प्रकारचं जीवन जगावं. आणि अशा प्रकारची भावना जर आपण करत असेल आणि भावना करून जर आपण तशा प्रकारचं आचरण करत नसेल, अनुसरण करत नसेल तर ते सुख आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. परंतु आपण तशा प्रकारची इच्छा व्यक्त केली आणि भगवंताने सांगितलेल्या मार्गाला अनुसरून जर आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे आपण सुखाच्या मार्गाचं अनुसरण करू शकतो, आपल्याला सुख प्राप्त होऊ शकते. भगवंताचे अनेक उपदेश आपण श्रवण करत असतो. विशेष रूपाने यूट्यूबच्या माध्यमामधून वेगवेगळ्या प्रकारच्या भिक्खू संघाच्या देशना आपण श्रवण करता आणि वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान आपल्याला ते प्राप्त होत असते. अनेक वेळा भगवंताने वेगवेगळ्या मार्गाला अनुसरून उपदेश दिलेले आहेत, कारण भगवंताचे उपदेश आपल्या हितासाठी असतात, सुखासाठी असतात, कल्याणासाठी असतात. एक वेळचा प्रसंग आहे, भगवंत श्रावस्ती नगरीमध्ये वास्तव्य करत असतात आणि श्रावस्ती नगरीमध्ये वास्तव्य करत असताना श्रावस्ती नगरीमध्ये असंख्य उपासक उपासिका असतात. आपण जर कोणी बुद्धगयेला जर गेला असाल म्हणजे त्या टूरमध्ये तर आपण श्रावस्तीला जाऊन आला असाल, श्रावस्ती आपण कोणी बघितली असेल, आणि जर कोणी आपण गेला नाहीत, बघितले नाहीत तर निश्चितपणे आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारचा तुम्ही संकल्प करा की मी माझ्या जीवनामध्ये एकदा तरी या बुद्धस्थळांचं दर्शन घेऊन मी माझ्या जीवनामध्ये अनंत अनंत असीम असं पुण्य संपादन करेल. कारण आपल्या जीवनातील महान हे पुण्याचं क्षेत्र आहे. 4 स्थळाचं दर्शन घेणे, जिथे बोधिसत्वाचा जन्म झाला, जिथे बोधिसत्वाने सम्यक संबोधीचा लाभ करून घेतला, ज्या ज्ञानाला धम्मचक्र प्रवर्तनाच्या द्वारा त्यांनी उपदेशित केलं आणि जिथे भगवंताचं महापरिनिर्वाण झालं, या 4 स्थळाचं दर्शन घेऊन अनंत अनंत महान असीम असं
पुण्य आपण आपल्या जीवनामध्ये संपादन करत असतो। तर या श्रावस्ती शहरामध्ये भगवंताने असंख्य उपदेश दिले। 25 वर्षावास भगवंताने एकट्या श्रावस्ती शहरामध्ये केले। त्यापैकी 19 वर्षावास भगवंताने जेतवन विहारामध्ये केले। 6 वर्षावास माता विशाखेने निर्माण केल्या पूर्वाराम विहारामध्ये भगवंताने दिले आणि त्यामुळे बहुसंख्य उपदेश हे श्रावस्तीमध्ये दिलेले आहेत। अशाच प्रकारचा प्रसंग एकदा भगवंत श्रावस्ती नगरीमध्ये उपदेश करत होते आणि उपदेश करण्यासाठी असंख्य लोक, असंख्य उपासक उपासिका, जशा आपण वेगवेगळ्या ठिकाणाहून आज आला आहात, अगदी तशाच प्रकारे भगवंताच्या काळामध्ये सुद्धा वेगवेगळ्या परिसरामधून भगवंताची देशना श्रवण करण्यासाठी लोक येत असत। आणि धम्म श्रवण करणारे लोक अनेक प्रकारचे असतात। काही लोक श्रीमंत असतात, काही लोक गरीब असतात, काही लोक मध्यमवर्गीय असतात, काही लोक श्रेष्ठी असतात। राजे लोक येत होते भगवंताची देशना ऐकण्यासाठी, राण्या सुद्धा भगवंताची देशना ऐकण्यासाठी सुद्धा, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या समूहाचे लोक त्या ठिकाणी येत असत। दानी लोक सुद्धा भगवंताची देशना ऐकत असत। मनाने कंजूस असणारे लोक सुद्धा भगवंताची देशना श्रवण करत असत। सिलवान लोक सुद्धा भगवंताची देशना श्रवण करत असत। दुराचारी लोक सुद्धा भगवंताची देशना श्रवण करत असत आणि मग त्यांच्या मनामध्ये परिवर्तन होत असे। कंजूस व्यक्तींच्या मनामध्ये दानाचा प्रतिभा उत्पन्न होत असे। म्हणजे जशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारची लोक भगवंताची देशना श्रवण करण्यासाठी येत असत। कारण जेवढे मनुष्यांच्या प्रवृत्त्या असतात तेवढ्या प्रकारच्या मनुष्यांच्या विचारसरणी असतात आणि जशा प्रकारची विचारसरणी असेल, जशा प्रकारचं आपलं चिंतन असेल, मनन असेल, तशा प्रकारचं कर्म आपण आपल्या जीवनामध्ये करत असतो। काही लोकांना अनेक लोकांची तशा प्रकारची प्रवृत्ती असते। कारण भगवंत असे म्हणतात की ज्या वेळेला जे कर्म आपण करत असतो, ज्या वेळेला जे कर्म आपल्याला करायचं असतं, अगदी त्या वेळेला ते कर्म जर आपण केलं तर त्याचा लाभ आपल्याला होत असतो। परंतु ज्या वेळेला जे कर्म आपल्याला करायचं असतं त्या वेळेला ते कर्म जर आपण करत नसेल तर मात्र पश्चाताप करण्याची वेळ आपल्या जीवनामध्ये आपल्याला येत असते। आणि त्यामुळे जिथे जे कर्म करण्यासाठी आपण येतो तर तेच कर्म आपण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे। आणि अशा प्रकारचा उपदेश भगवंताचे असंख्य आहेत। तर एक वेळचा प्रसंग भगवंत उपदेश देतात। उपदेश देण्यासाठी श्रावस्ती नगरीमध्ये एक अत्यंत धनवान स्त्री असते, जिच्याकडे विपुल धनसंपदा असते आणि विपुल धनसंपदा असल्या कारणाने ती त्या नगरामध्ये प्रसिद्ध असते। धनसंपत्ती आहे म्हणून ती प्रसिद्ध नसते, तर तिच्याकडे धनसंपदा असते, परंतु ती धनसंपदा ती कधीही कोणालाही कोणत्याही प्रकारची दान करत नसते। ना ती कोणा गरिबांना दान करते, ना कोणा घरच्या लोकांना म्हणजे सहाय्य करत असते, मदत करत असते। म्हणजे कोणालाही कोणत्याही प्रकारचं दान पुण्य, ज्याला परोपकाराची भावना असं म्हटलं आहे, तर ती परोपकाराची भावना ती करत नसते आणि त्यामुळे ती प्रसिद्ध असते। श्रीमंत असल्या कारणाने सुद्धा प्रसिद्ध असते आणि तिच्या स्वभावाला अनुसरून सुद्धा ती प्रसिद्ध असते। आणि एक वेळचा प्रसंग, अनेक लोक देशना श्रवण करण्यासाठी जात असतात। तर देशना श्रवण करण्यासाठी गेल्यानंतर तिलाही असं वाटतं, कधी कधी मनुष्यांना असं वाटतं की ठीक आहे आपण सुद्धा देशना श्रवण केली पाहिजे, आणि ती सुद्धा देशना श्रवण करण्यासाठी जात असते। देशना श्रवण करण्यासाठी जात असताना ती घरी एकटीच असते असं म्हटलं आहे। तिच्याकडे दासी असते तिची, आणि दासीना ती सांगते की तू सर्व घरावरती लक्ष ठेव, असं म्हटलं आहे की विशाल तिच्याकडे धनसंपदा असते, खूप मोठा तिचा राजमहल असतो, आणि धम्मदेशना श्रवण करण्यासाठी जात असताना ती दासीला सांगत असते की तू घरावरती व्यवस्थितपणे लक्ष ठेव, आणि भगवंताची देशना श्रवण करण्यासाठी ती जात असते। भगवंताची देशना श्रवण करण्यासाठी गेल्यानंतर भगवंत असतात, महान कारुणिक असतात, मनुष्यांच्या चित्ताचा वेध घेऊन भगवंत देशना देत असतात। आणि भगवंत देशना देत होते, दान पुण्याबद्दल देशना भगवंत देतात, शील पालनाबद्दल भगवंत देशना देतात, आपल्या मनाची मानसिकता कशा प्रकारे परिशुद्ध करावी या संदर्भामध्ये भगवंत देशना देत असतात।
आणि ही जी स्त्री असते अत्यंत मंत्रमुग्ध भगवंताची देशना ऐकण्यात होत असते. तिचं मन अत्यंत एकाग्र होते आणि एकाग्र चित्ताने ती भगवंताची देशना श्रवण करते. काही लोक गावामध्ये जे चोर असतात, चौर्य कर्म करणारे असतात, चोरी करणारे असतात, तर ही जी स्त्री असते, तर ही स्त्री जेव्हा आपल्या म्हणजे घरातून बाहेर निघते, जेतवनापर्यंत येते, तर हिच्यावरती म्हणजे पाळत ठेवण्यासाठी काही चोर असतात आणि जो चोरांचा मूर्ख असतो असं म्हटलं आहे, तर तिच्या पाठीमागे म्हणजे जात असतो. आणि काही म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या ठिकाणावरती तशा प्रकारचे लोक ते म्हणजे चोरी करण्यासाठी थांबत असतात आणि काही लोक तिच्या घरी चोरी करण्यासाठी जात असतात. आणि अशा प्रकारे त्यांना सांगण्यात येतं की जर समजून घ्या ही स्त्री मध्येच जर धम्मदेशना भगवंताची चालू आहे आणि हिला जर असं आठवलं की आपण घरी गेलो पाहिजे, तर हिला घरापर्यंत मात्र आपण येऊ द्यायचं नाही, रस्त्यामध्ये तिला मारून टाकायचं, अशा प्रकारे ते चोर लोक ठरवत असतात. ही देशना श्रवण करत असते आणि देशना श्रवण करत असताना भगवंताचं ते बल असतं. ऐकणारा प्रत्येक मनुष्य अत्यंत मंत्रमुग्ध होत असतो. भगवंताची वाणी असते, भगवंताच्या वाणीचा तो पावर असतो, ते बल असतं आणि देशना श्रवण करत असताना तिचं चित्त एकाग्र होत असते. इकडे चोर तिच्या घरी चोरी करण्यासाठी जातात आणि जेव्हा दासीला समजतं की चोर आपल्या मालकींच्या घरी चोरी करण्यासाठी येत आहे, तेव्हा ती दासी हिला सांगण्यासाठी येत असते. जेतवन विहारामध्ये ही धम्मदेशना श्रवण करत असते आणि धम्मदेशना श्रवण करत असताना अत्यंत प्रसन्न चित्ताने, आनंदी चित्ताने ती देशना श्रवण करते. जेव्हा तिच्याकडे येते आणि तिला सांगते की स्वामी म्हणजे मालकीन, आपल्या घरामध्ये चोरी होत आहे, आपल्या घरामध्ये धनाची चोरी होत आहे, त्यामुळे तुम्ही तात्काळ लवकरात लवकर इथून गेलं पाहिजे, निघलं पाहिजे. ही अत्यंत प्रसन्नतेनं त्या ठिकाणी धम्म श्रवण करत असते. आणि जेव्हा दासी तिला सांगते की आपल्या घरी धनाची चोरी होत आहे, तेव्हा तिच्या मनाची मानसिकता कुठल्याही प्रकारे विचलित होत नाही आणि ती तिला म्हणते की चोरी करू दे, धनाची चोरी करू दे, कारण माझ्या भौतिक धनाचे जरी ते चोर चोरी करून घेऊन जात असतील, परंतु या ठिकाणी जे आध्यात्मिक धन मला प्राप्त होत आहे, या धनाची चोरी मात्र कोणी करू शकणार नाही. त्या धनापेक्षा अनमोल धन या ठिकाणी मी श्रवण करत आहे, मी प्राप्त करत आहे, अशा प्रकारे तिच्या मुखातून उद्गार निघत असतात. कारण भगवंताने भौतिक जे काही धनसंपदा आहे त्याला धन असं म्हटलं नाही. एक वेळचा प्रसंग आहे, एक श्रेष्ठी भगवंताकडे येतो आणि तो म्हणतो की भगवान, या नगरामध्ये असे असंख्य लोक आहेत ज्यांच्याकडे विपुल धनसंपदा आहे, हिरे आहे, माती आहे, हिरे आहे, माणिक आहे, मोती आहे, जव्हार आहे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची धनसंपदा आहे. तर भगवंत असे म्हणतात की आपण ज्या भौतिक धनाची स्तुती करत आहात त्याला मी खऱ्या अर्थाने धन समजत नाही. कारण भौतिक जे धन आहे, हे भौतिक धन अग्नीने नष्ट होऊ शकते, हे भौतिक धनाला चोर चोरी करून घेऊन जाऊ शकतात, या भौतिक धन पाण्याने नष्ट होत असते, किंवा या भौतिक धनासाठी आपापसामध्ये वाद होतो, विवाद होतो, भांडण होते, तंटे होते आणि वैरत्व निर्माण होत असते. त्यामुळे हे भौतिक धन हे कायमस्वरूपी नाही आहे. भगवंताने सांगितलेले 7 प्रकारची धन आहे. भगवंत असे म्हणतात की शील धन हे सर्वश्रेष्ठ धन आहे. आपण शीलाचं जर पालन करत असेल, आपण शीलवान असेल, गुणवान असेल, तर शील धन हे सर्वश्रेष्ठ धन आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. श्रद्धा धन हे सर्वश्रेष्ठ धन आहे. बुद्धाच्या प्रती, धम्माच्या प्रती, संघाच्या प्रती, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती श्रद्धा जर आपल्या मनामध्ये असेल, विशेष रूपाने 3 रत्नांच्या प्रती श्रद्धा, परंतु बाबासाहेबांच्या महान पुण्याईमुळे आपण सुखपूर्वक जीवन जगत आहोत, त्यामुळे बाबासाहेबांच्या प्रती सुद्धा आपल्या मनामध्ये श्रद्धा असली पाहिजे. आणि या 3 रत्नांच्या प्रती श्रद्धा असणे हे सुद्धा महान असं धन आहे. त्यानंतर श्रुतमय धन असं म्हटलं आहे. भगवंत असे म्हणतात श्रुतमय धन म्हणजे जे काय आपण स्रोत ऐकत असतो, ऐक नाही, वेगवेगळ्या प्रकारचं आपण ऐकत असतो, चांगलंही आपण ऐकतो आणि वाईट सुद्धा आपण ऐकत असतो. परंतु चांगलं जर आपण श्रवण केलं
चांगलं जर ऐकलं तर ते आपल्या हिताचं असतं, आपल्या सुखाचं असतं, आपल्या कल्याणाचं असतं. भगवंत असे म्हणतात की आपण अशा प्रकारचं श्रवण करावं ज्यामुळे आपलं हित होईल, आपलं कल्याण होईल, आपलं सुख होईल. ज्या गोष्टीमुळे आपलं हित होणार नाही, आपलं सुख होणार नाही, आपलं कल्याण होणार नाही, अशा प्रकारच्या गोष्टी आपण श्रवण करू नये. त्यामुळे श्रोतमय प्रज्ञा सुद्धा असणं आपल्याकडे अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर भगवंत असे म्हणतात लज्जाधन असलं पाहिजे, त्याला अव्यत्रप्य असं म्हटलं आहे. म्हणजे अव्यत्रप्य सुद्धा आपल्याकडे असलं पाहिजे आणि लज्जा सुद्धा आपल्याकडे असली पाहिजे. लज्जा दोन प्रकारची असते, एक लोकलज्जा असते आणि एक मानसिक लज्जा असते. लोकलज्जा म्हणजे की मनुष्य विचार करतो मी माझा परिवार किती सिलवान आहे, माझा परिवार किती गुणवान आहे, माझे माता पिता किती सिलवान आहे, गुणवान आहे, आणि मग मी कसं अकुशल आचरण करू, मी कसं वाईट आचरण करू, मी कसा शिलाचा भंग करू. म्हणजे अशा प्रकारे तो विचार करतो की माझं कुळ, माझं कुटुंब तर एवढं चांगलं आहे, मग मी का असं आचरण करू, ज्याला लोकलज्जा असं म्हटलं आहे. कारण लोक मला काय म्हणतील, याचे माता पिता तर खूप चांगले आहे. ऐक ना, व्यवहारामध्ये आपण बघतो अनेक लोक, मुलं जर चांगले नसतील तर लोक म्हणतात की बा माता पिता किती चांगले आहे, किती सिलवान आहे, किती गुणवान आहे, परंतु मुलगा बरोबर नाही, मुलगी बरोबर नाही, अशा प्रकारे लोक म्हणतात. आणि त्यामुळे मग मनुष्य असा विचार करतो की माझ्यामुळे माझ्या कुळाची हानी होऊ नये, माझ्यामुळे माझे माता पिता बदनाम होऊ नये, माझ्यामुळे माझ्या कुळाला अन्य लोकांनी नावं ठेवू नये, ज्याला लोकलज्जा असं म्हटलं. लोक मला काय म्हणतील अशा प्रकारची भावना करून सुद्धा काही लोक अकुशल कर्म करत नाहीत, वाईट कर्म करत नाही, त्याला लोकलज्जा असं म्हटलं आहे. आणि मानसिक लज्जा, मानसिक लज्जा म्हणजे आपल्याच मनामध्ये भावना उत्पन्न होते. कधी कधी आपण व्यवहारामध्ये म्हणतो बा मनाचं नाही तर कमीत कमी जनाचं सुद्धा वाटलं पाहिजे ना, मनाची लाज नाही तर नाही कमी कमी जनाची सुद्धा असली पाहिजे. म्हणजे स्वतःला जर लाज नाही वाटली तर कमीत कमी दुसऱ्याची सुद्धा लाज वाटली पाहिजे. म्हणजे लोकलज्जा आणि मानसिक लज्जा याला सुद्धा धन असं म्हटलंय भगवंत. लज्जा असावी, नाही का, लज्जा भाव आपल्यामध्ये असला पाहिजे. मग कोणत्या गोष्टीसाठी लज्जा भाव असला पाहिजे, मी अकुशल कर्म करू नये, मी वाईट कर्म करू नये, पाप कर्म करण्याची, अकुशल कर्म करण्याची माणसाला लाज वाटली पाहिजे. अकुशल कर्म करण्याची जर मनुष्याला लाज वाटत असेल, लज्जा उत्पन्न होत असेल, तर तो मनुष्य कधीही अकुशल कर्म करू शकत नाही. आणि त्यामुळे याला धन भगवंतानी म्हटलं आहे. हे धन जर आपल्याकडे असेल तर तो मनुष्य श्रीमंत असतो. त्यानंतर त्यागधन भगवंत असे म्हणतात. त्यागधन अत्यंत महत्वपूर्ण आहे. त्याग, ज्याला आपल्या साध्या सोप्या भाषेमध्ये आपण दान असं म्हणत असतो. मग दान केवळ पैसे नाही आहे, दान पैसे हे अत्यंत क्षुल्लक असं दान आहे. भगवंताच्या काळामध्ये भगवंताने उपदेशामध्ये 3 प्रकारचे दान सांगितले, ज्याला धम्मदान असं म्हटलं आहे, अमिषदान असं म्हटलं आहे आणि अभयदान असं म्हटलंय. धम्मदान म्हणजे भिक्खू संघ जो काय उपदेश आपल्याला देतो त्याला धम्मदान असं म्हणतात. अमिषदान म्हणजे वस्तू स्वरूपामध्ये, ऐक ना, जे काही तुम्ही भोजन देता, चिवर देता, परिष्कार देता, जे काही एनिथिंग जे काही या संसारामध्ये आहे त्याला अमिषदान असं म्हटलं आहे. आणि अभयदान म्हणजे दुसऱ्यांना जीवदान देणे, मग डोळे दान देणे, ऐक ना, किडनी दान देणे, ब्लड दान देणे, शरीराचे अवयव दान देणे, याला अभयदान असं म्हटलं आहे. किंवा दुसऱ्याला सुरक्षा देणे, जीवदान देणे, त्याला अभयदान असं म्हटलं. हे विशेष रूपाने दानाचे प्रकार आहे. हे त्यागधन आहे, याला त्याग असं म्हटलं आहे भगवंत. कारण हे त्यागधन जर आपण करत नसेल, त्यागाची भावना जर आपल्या मनामध्ये निर्माण होत नसेल, तर आपल्या मनातील लोभ कसा नष्ट होऊ शकतो. कारण लोभाला जर नष्ट करायचं असेल, लोभाला जर नाहीसं करायचं असेल, तर आपल्याकडे दान पारमिता असणं अत्यंत गरजेचं आहे. दान पारमिता असेल तर लोभ नष्ट होऊ शकतो, अन्यथा आपला लोभ नष्ट होऊ शकत नाही. त्यामुळे दान हे त्याग जे धन आहे, या धनाला सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. आणि 7व्या प्रकारचं धन आहे ज्याला प्रज्ञाधन असं म्हटलं आहे. प्रज्ञा म्हणजे निर्मळ ज्ञान, प्रत्यक्ष अनुभूती, प्रत्यक्ष दर्शन. मग कशाचं दर्शन, कशाचं ज्ञान, तर यथार्थ रूपाने 4 आर्य सत्याचं दर्शन. जगामध्ये दुःख आहे, दुःखाचं कारण आहे, दुःखाचं निवारण आहे आणि दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग आहे. या 4 आर्य सत्याचं यथाभूतपणे जर आपल्याला आकलन होत असेल, आपण जाणत असेल, समजून घेत असेल, तर त्यांना प्रज्ञा असं म्हटलं आहे. ही 7 प्रकारची धन भगवंत उपदेश करतात. आणि ती स्त्री म्हणते की
एवढं मोठं अनमोल धन या ठिकाणी मला प्राप्त होत आहे, माझ्या भौतिक धनाला कोणी किती घेऊन जाऊ द्या, मला काही फरक पडत नाही. असं म्हटल्याबरोबर त्या स्त्रीच्या बाजूलाच जो म्हणजे तिच्यावरती निगराण ठेवण्यासाठी आलेला जो व्यक्ती असतो, तो लगेच दुसऱ्याला सांगतो की अरे, ही जी स्त्री जिच्यासाठी जिच्या घरामध्ये आपण धनाची चोरी करत आहोत, ती स्त्री तर म्हणते माझ्या घरी काहीच धन नाही आहे, इथे भगवंत मला जे धन देत आहेत, धन दान करत आहे, ते मात्र अनमोल असं धन आहे, माझ्या घरचं धन तर काहीच नाही आहे. लगेच तो व्यक्ती दुसऱ्याला सांगतो, दुसरा व्यक्ती तिसऱ्याला सांगतो, तिसरा चौथ्याला सांगतो, आणि अशा प्रकारे घरामध्ये जे लोक धनाची चोरी करत असतात ते लोकांपर्यंत ती बातमी जाते. अरे, ती स्त्री तर असं म्हणते की भगवंत इथं मला अनमोल असं धन देत आहेत, माझ्या घरचं धन तर काहीच नाही आहे. आणि जे लोक ते चोरी करतात, म्हणजे जे धन घेतात ते तिथेच टाकून देतात आणि म्हणतात की बघा, भगवंत या धनापेक्षा अनमोल धन आपल्याला तिथे देणार आहेत. आणि सर्वच्या सर्व लोक तिथे येत असतात. त्या लोक तिथे आल्यानंतर भगवंत त्या लोकांची मानसिकता जाणतात आणि पुन्हा उपदेश करतात. उपदेशाच्या द्वारा जेवढेही चोरी करण्यासाठी लोक तिच्या घरी गेले असतात, ते सर्वच्या सर्व त्या ठिकाणी बदलतात. भगवंताचं बल, भगवंताची वाणी, बसल्या जागी एका स्त्रीने अनेक चोरांचं मन परिवर्तन केलं. कशामुळे? केवळ बुद्ध धम्म संघाच्या प्रती अनंत श्रद्धा तिच्या मनामध्ये उत्पन्न झाली आणि हृदयातून तिचा जे भाव निघाला, त्या हृदयातून निघालेल्या भावामुळे ते लोक पूर्णपणे बदलले. भगवंताचं बल, भगवंताची प्रज्ञा, भगवंताची देशना मनुष्यामध्ये परिवर्तन घडवत असते. असंख्य लोक भगवंताच्या काळामध्ये बदलले. दुःखी लोक बदलले, कष्टी लोक बदलले, राजे लोक बदलले, श्रेष्ठी लोक बदलले. कारण बुद्ध तत्वज्ञानामध्ये तशा प्रकारचं बल आहे. आपण जर तशा प्रकारचं अनुसरण केलं, आपण जर तशा प्रकारचं आचरण केलं, तर खऱ्या अर्थाने आपल्या श्रद्धेच्या बलाने आपण बदलत असतो. श्रद्धेच्या बलाने आपल्या मनामध्ये आपण परिवर्तन करत असतो. श्रद्धेच्या बलाने आपण आपल्या मनातील उत्पन्न होणाऱ्या सर्व प्रकारच्या विकाराला नष्ट करू शकतो आणि खऱ्या अर्थाने सुखाच्या मार्गाने आपण मार्गकर्म करू शकतो. जर तुमच्या मनामध्ये जर श्रद्धा नसती, तर वेगवेगळ्या परिसरामधून आपण इथे आला नसता. श्रद्धा तुमच्यामध्ये आहे म्हणून त्या ठिकाणी तुम्ही एवढ्या दूरदूरून धम्मदेशना श्रवण करण्यासाठी आला आहात. आता व्हॉट्सअपवरती एक उपासक आहेत, त्याने मेसेज पाठवला की भंतेजी, तुम्ही एवढं कसं फिरू शकता? भंतेला तर नेहमीच मेसेज येतात असंख्य, कारण आमचं जे शेड्यूल असतं. परवाला आम्ही परभणीला होतो, परभणीचा कार्यक्रम झाला की औरंगाबादला आलो, औरंगाबादचे कार्यक्रम केले. काल आम्ही जळगावला होतो, रात्री 1:30 वाजता जळगावचा कार्यक्रम आमचा संपला. म्हणजे 2 वाजता आम्ही झोपलो, 6 वाजता उठून पुन्हा इकडे रिटर्न आलो. आता हा कार्यक्रम झाला, लगेच खामगावला जाणार आम्ही, खामगावून पुन्हा जालन्याला, पुन्हा कोकणामध्ये. म्हणजे हे जे धम्म बल आपल्यामध्ये निर्माण होते, ते केवळ बाबासाहेबांच्या प्रती अनंत अनंत आपल्या मनामध्ये श्रद्धा आहे. बुद्धांच्या प्रती, धम्माच्या प्रती, संघाच्या प्रती आपल्या मनामध्ये श्रद्धा आहे. कारण श्रद्धा बल हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. श्रद्धा बल जर आपल्यामध्ये असेल तर आपण कोणत्याही प्रकारे, भगवंत असे म्हणतात की श्रद्धाय तरती ओघं, श्रद्धेच्या बलाने या महासागराच्या पुराला आपण पार करू शकतो. आणि त्यामुळे आपल्या मनामध्ये अनंत अनंत असीम अशी बुद्धाबद्दल श्रद्धा असावी, धम्माबद्दल श्रद्धा असावी, संघाबद्दल श्रद्धा असावी, बाबासाहेबांबद्दल श्रद्धा असावी. आणि या 4 रत्नाबद्दल जर आपल्या मनामध्ये श्रद्धाभाव असेल तर खरोखर आपलं हे जे मानवी जीवन आहे, मानवी जीवन आपण सुखाच्या मार्गाकडे घेऊन जाऊ शकतो. कारण आपलं जीवन अनित्य आहे, नश्वर आहे, क्षणभंगुर आहे, परिवर्तनशील आहे. केव्हा कधी कुठे आपण मृत्यूला प्राप्त होईल हे सांगू शकत नाही. मानवी जीवन किती महत्वपूर्ण आहे आणि मानवी जीवन किती अनिश्चित आहे हे आपल्याला कोरोनाच्या काळामध्ये पाहायला मिळालं. असंख्य लोक मृत्यूला प्राप्त झाले. चांगलेही लोक, धनवान लोक, श्रीमंत लोक, गरीब लोक, अगदी सुदृढ असणारे लोक मृत्यूला प्राप्त झाले. आणि त्यामुळे आपलं आयुष्य अत्यंत अल्प आहे. मिळालेल्या आयुष्यामध्ये आपण नेहमी चांगल्या प्रकारचं कर्म करावं, कुशल कर्म करावं, शील पालन करावं, दान पुण्य करावं आणि प्रज्ञेचा अभ्यास करून आपलं मानवी जीवन सुखाच्या मार्गाकडे, निब्बाण अवस्थेकडे घेऊन जाण्याचा
आपण सदा सर्व काळ प्रयत्न करावा. आजच्या या मंगलमय प्रसंगी निकोसे परिवाराने 4 बुद्धपुत्रांना भोजनदान देऊन आपल्या जीवनामध्ये महान आणि असीमस पुण्य संपादन केला आहे. त्यांच्या श्रद्धेच्या बलाने अन्य आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. त्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने आजची ही धम्मदेशना तुम्हा सर्वांना श्रवण करायला मिळणार आहे. तेही त्यांचं महान आणि असीमस पुण्य आहे. कारण निमित्त ठरणे अत्यंत महत्वपूर्ण आहे. त्या निमित्त ठरल्या आणि त्या निमित्त ठरल्यामुळे आपणा सर्वांना धम्मदेशना ऐकण्याची एक सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. हेही पुण्यकर्म त्यांना प्राप्त होणार आहे. आज या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता आपण सर्वांनी आजच्या दिनी जे जे कुशल कर्म केलं, पुण्यकर्म केलं, चांगल्या प्रकारचं कर्म केलं, या सर्व प्रकारच्या कुशल कर्माच्या बलाने बुद्ध धम्म आणि संघ या 3 रत्नाच्या बलाने तुम्हा सर्वांना तुमच्या जीवनामध्ये आयुष्य वर्ण आणि सुख बल प्राप्त हो. आपणा सर्वांच्या इच्छित आणि पार्थित मनोकामना ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाओ, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात कामना या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.